लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मंत्री गिरीश महाजनांच्या भाषणानंतर नाशिकमध्ये गदारोळ। वन कर्मचाऱ्याचा बाबासाहेबांबाबत जाब, जो बाबासाहेबांना मानत नाही तो संविधानालाही मानत नाही। नाशिकमध्ये महिला कर्मचाऱ्याचा ठाम सवाल। बातमी नाशिक येथून। प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस ग्राउंड मैदानावरील कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणानंतर नाशिकमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला। भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने वन विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने थेट सवाल उपस्थित केला। त्या महिला कर्मचाऱ्याने स्पष्ट शब्दात सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, जो बाबासाहेबांना मानत नाही तो संविधानालाही मानत नाही। त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। महिलेने भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संविधानाच्या मूल्यांवर भर दिला। उपस्थित अधिकारी व आयोजकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। घटनेनंतर पोलिसांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले। या घटनेनंतर शहरात राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली असून अनेक संघटनांनी संविधान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला आहे। बाबासाहेबांचं नाव आहे, जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची ही चूक पत्रात घ्यावी। नाही आता राहू दे, जसं तसंच राहू दे। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? कोणाची गाडी अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी काढ रे। रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक। Subscribe now and press the bell icon.